नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण MSCITची फायनल एक्झाम सराव पेपर 4 पाहणार आहोत। तर चला करूया सुरू। तर बघा, तुमचा MSCITचा पेपर उद्याला म्हणजे 14 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजतापासून चालू होणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचा 14 तारखेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। आणि 15 तारखेला सुद्धा काही मुलांचे पेपर आहे, तर त्या एक्झामसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर बघा, परीक्षेचं स्वरूप आपलं कशा प्रकारे असणार आहे आणि त्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन दिलेले आहे, कशा पॅटर्नचे आहे आणि कशा पद्धतीने त्याला सोडवायचं आहे, सर्व पाहणार आहोत। तर बघा, इकडे आपल्याला दिसत असेल 60 मिनिटाचा इथे टायमिंग आपला सुरू झालेला आहे। त्यानंतर लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 असे 3 प्रकारचे लेवल मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले जाते। तर लेवल 1 मध्ये बघा, आपले ऑब्जेक्टिव्हचे 6 क्वेश्चन विचारले जाते आणि प्रॅक्टिकलचे 14 क्वेश्चन विचारले जाते। लेवल 2 मध्ये यामध्ये बघा मीडियम प्रकारचे क्वेश्चन विचारले जाते। ऑब्जेक्टिव्हचे यामध्ये बघा 6 आहे आणि प्रॅक्टिकलचे याच्यामध्ये सुद्धा 14 आहे। आणि कठीण लेवल मध्ये बघा ऑब्जेक्टिव्हचे 3 क्वेश्चन्स आहे आणि प्रॅक्टिकलचे 7 क्वेश्चन्स आहेत। तर अशा प्रकारे आपल्या पूर्ण क्वेश्चन्स हे 50 असणार आहेत। आणि आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पास होण्याकरता कमीत कमी 6 मार्क असणं आवश्यक आहे, म्हणजे 6 क्वेश्चन करेक्ट यायला पाहिजे। आणि प्रॅक्टिकल मध्ये कमीत कमी 14 क्वेश्चन करेक्ट यायला पाहिजे, म्हणजे तुम्ही MSCITची एक्झाम पास होऊ शकता। आणि 50 मार्क हे तुमच्या इराचे असते, जे तुमच्या संस्थेमार्फत किंवा तुम्ही जो इरा काही सोडवला असेल त्याचे तुम्हाला ते मिळेल। ठीक आहे। तर बघा, सगळ्यात पहिले आपण कोणतेही याच्यामधले सेक्शन सोडवलं तरी चालेल, सर्व सेक्शन आपल्याला सोडवायचं आहे। तर बघा, मी पहिले सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोडून घेणार आहोत सर्व, आणि नंतर प्रॅक्टिकल सोडवणार आहोत। तर तुम्ही कोणताही क्वेश्चन सोडू शकता, याच्यामधला दुसराही सोडू शकता, कोणत्याही याच्यातला कोणताही क्वेश्चन कधीही तुम्ही सोडू शकता। तर बघा, तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे MSCITची फायनल एक्झाम पास व्हायची आहे आणि आपल्याला फायनल एक्झाममध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क कसे मिळवायचे आहे आणि चांगल्या पर्सेंटनी कशा प्रकारे पास व्हायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। आणि याच्यासारखेच मी सराव पेपर 1 आणि 2 आणि 3 टाकलेला आहे, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुमच्या एक्झामसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर बघा, पहिला क्वेश्चन्स आहे ऑब्जेक्टिव्हचा। टेलिफोनच्या लाईन्स डॅश डॅश तारा वापरतात म्हटलेला आहे। तर टेलिफोनच्या लाईन्स कोणत्या तारा वापरतात बघा, ट्विस्टेड लाईन वापरतात, म्हणजे पीळ भरलेल्या। त्यानंतर सबमिट करा। जगभरात वापरले जाणारे वेब सर्च इंजिन कोणते आहे म्हटलेले आहे। तर सगळ्यात जास्त वापरणारे इंजिन कोणतं आहे बघा, गुगल आहे। ती सर्च पद्धत निवडा म्हणते जे जागतिकीकरण या विषयाखाली सर्व PDF फाईल शोधेल म्हटलेलं आहे। तर पहिले पाहून घ्या। तर याचं उत्तर 4 नंबरला आहे। नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी आपण कोठे क्लिक करायला म्हटलेलं आहे। तर नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप घेण्यासाठी बघा, आपण या प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे, ऑप्शन नंबर 2, आणि त्यानंतर सबमिट करा। IRC मध्ये R म्हणजेच काय असते बघा, तर रिले असते। त्यानंतर डॅश डॅश ही युटिलिटी हार्ड डिस्कवरील कमी महत्त्वाच्या फाईल परवानगी दिल्यास नष्टही करते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा डिस्क क्लीनअप आहे। तर आपल्या लेवल 1 मधलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला लेवल 2 मधलं सुद्धा ऑब्जेक्टिव्ह सोडून घ्यायचं आहे। तर तुम्ही कोणतंही सेक्शन घेतलं तरी चालते। त्यानंतर बघा, तुम्ही प्रॅक्टिकल घेतलं तरी सोडवलं तरी चालते। जे क्वेश्चन्स तुम्हाला येत आहे पहिले ते क्वेश्चन सर्व सोडून घ्यायचे आहे, आणि नंतर जे क्वेश्चन्स आपल्याला येत नाही आहे त्यानंतर ते सगळ्यात शेवटी सोडवायचं आहे। तर मी ऑब्जेक्टिव्ह सोडून घेतो। डॅश डॅश हा एक युटिलिटी प्रोग्राम असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅगमेंट शोधून ते नष्ट करून फाईल्स व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर डिस्क फ्रॅगमेंटर आहे। पुढीलपैकी कोणती ई कॉमर्सची उदाहरणे आहेत म्हटलेलं आहे। एक व्यक्ती जो इंटरनेटवर पुस्तक घेतो हे ई कॉमर्स आहे।
एक सरकारी एम्प्लॉई जो इंटरनेटचा वापर करून हॉटेलची रूम बुक करतो हे नाही आहे. तर बघा याच्यातलं एकच आहे, पुस्तक विकत घेतो. त्यानंतर BPSचा अर्थ काय म्हटलेला आहे, तर BPSचा अर्थ म्हटलेला आहे तर बिट्स पर सेकंद आहे. एका संपूर्ण कॉम्प्युटर प्रणालीचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रोसिजर व डेटा युजर हे महत्त्वाचे भाग असतात म्हटलेले आहे. तर बरोबर आहे. रॅममधून नेहमीची वापरली जाणारी माहिती साठवण्यासाठी कॅश मेमरीचा उपयोग होतो म्हटलेला आहे. तर बरोबर आहे. नेहमी वापरले जाणारे ॲप्लिकेशन्स दाखवण्यासाठी डॅश या ग्राफिकल ऑब्जेक्टचा वापर होतो म्हटलेला आहे. तर कशाचा वापर होतो बघा, आयकॉनचा. तर आपलं लेवल 2 मधलं सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर लेवल 3 मधलं सोडवायचं आहे. इंटरनेटवरील WWW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे म्हटलेलं आहे, तर वर्ल्ड वाईड वेबचे आहे. क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. तात्पुरत्या स्टोरेजला रॅम असे म्हणतात म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. ईमेल म्हणजे काय म्हटलेलं आहे, तर ईमेल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेलिंग आहे. तर आपलं तिन्ही लेवलमधलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला तिन्ही लेवलमधले प्रॅक्टिकल सोडवायचे आहे. हार्डवेअर फोल्डरमधून headphone.bmp फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हटलेलं आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाईल. तर कशातून म्हटलेलं आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा. हेडफोन फाईलला कॉपी करा म्हटलेलं आहे तर हेडफोन फाईलला सिलेक्शन करा. तुमच्या कीबोर्डवरून Ctrl+C जरी प्रेस जरी केलं तरी कॉपी होते, किंवा राईट क्लिक करा आणि इथूनही आपण कॉपी केलं तरी चालेल. कॉपी झाली फाईल. त्यानंतर कुठे पेस्ट करा म्हणते, कलरमधल्या अदरमध्ये येतं. एक स्टेप इथून बॅकमध्ये जा. होममधल्या इंडेक्समध्ये म्हणत आहे तर होम फोल्डरमध्ये जायचं आहे. त्यामध्ये इंडेक्समध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून त्या फाईलला पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. कलरमधल्या अदर फोल्डरमधून ब्लँक फाईल होम फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर कलरमधल्या अदरमधून म्हणत आहे तर कलरमध्ये जा. त्यानंतर अदरमधून जायचं आहे. ब्लॅक फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी करून घ्या तिला. कॉपी केल्यानंतर बघा आपल्याला कुठं न्यायचं आहे, होम फोल्डरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा. पुन्हा बॅकमध्ये जायचं आहे, होम फोल्डरमध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे. कीबोर्ड फाईलला सिलेक्शन करा. त्यानंतर राईट क्लिक करायचं इथेच आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कुठे पेस्ट करा म्हटलेलं आहे, होममधल्या इंडेक्समध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा. होममध्ये जायचं आहे. त्यानंतर इंडेक्समध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याची केस बदलून अपर केस करा म्हटलेलं आहे. तर दुसऱ्या वाक्याची केस आपल्याला कोणती करायची आहे, अपर केस. अपर केस म्हणजे सर्व शब्द कॅपिटल घ्यायचे आहे. तर चेंज केसमध्ये जायचं आहे आणि इथून अपर केस घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील चौथ्या वाक्याचा फॉन्ट वर्धना आणि फॉन्ट साईज 10 करा म्हटलेला आहे. तर चौथ्या वाक्याचा म्हणत आहे तर एवढ्या अंतरावर कर्सर ठेवा आणि एक सिंगल क्लिक करा. पूर्ण वाक्य आपलं सिलेक्शन होईल. त्यानंतर फॉन्टमध्ये जायचं आहे आणि याच्यातून फॉन्ट कोणता घ्यायचा आहे, वर्धना. तर इथे स्क्रोल डाऊन करा अशा प्रकारे आणि V वर शोधायचं आहे. सर्व फॉन्ट हे अल्फाबेटनुसार असतात. तर V वर इथं दिलेला आहे वर्धना आणि त्याचा साईज किती म्हटलेला आहे, 10. तर साईजमध्ये जायचं आहे आणि इथून 10 साईज करायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटच्या पहिल्या वाक्याला ड्रॉप कॅप ड्रॉप इफेक्ट अप्लाय करा म्हटलेला आहे. आता पहिल्या वाक्याला म्हटलं असेल किंवा कोण्या ओळीला म्हटलं असेल किंवा कशालाही म्हटलं असेल, सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर ड्रॉप कॅप कशात आहे, इन्सर्ट टॅबमध्ये आहे. इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जा. इथं ड्रॉप कॅप दिलेला आहे. यामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहे. तर आपल्याला कोणतं सांगितलेलं आहे, ड्रॉप. तर ड्रॉप घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या वर्कशीटमध्ये H12 सेलसाठी वर्धना फॉन्ट अप्लाय करा म्हटलेला आहे. तर H12 साठी आपल्याला वर्धना फॉन्ट घ्यायचा आहे. तर कॉलमचा H घ्यायचा आहे आणि रोचा इकडून 12 घ्या. H12 ला सिलेक्शन केलं. त्यानंतर फॉन्टमध्ये जायचं आहे आणि याच्यातनी बघा आपल्याला V वर शोधायचं आहे वर्धना. तर बघा इथे V वर दिलेला आहे वर्धना आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, रो नंबर 5 ची उंची बदलून ती 30 करा म्हटलेला आहे. तर रो नंबर 5 ला सिलेक्शन करा आणि उंची किती करायची आहे, 30 करायची आहे. तर उंचीसाठी बघा आपल्याला फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. सेलच्या ग्रुपमध्ये
रो हाईटमध्ये जा आणि रो हाईटमध्ये गेल्यानंतर बघा किती करायला सांगितलेले आहे 30, तर 30 टाका आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायचं आहे आणि जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या कारण तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे। त्यानंतर बघा दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये 7 अतिरिक्त स्लाइड तयार करा म्हटलेलं आहे। तर 7 अतिरिक्त स्लाइड आपल्याला घ्यायचे आहे। इथं कोणत्याही स्लाइडचं नाव वगैरे सांगितलेलं नाही तर त्यामुळे इथे 7 वेळेस क्लिक करा या ऑप्शनवर जाऊन। तर बघा मी 7 वेळेस क्लिक केल्यानंतर पहिली स्लाइड मिळून आपल्या 8 स्लाइड झालेल्या आहे। आता आपल्याला काय म्हटलेलं आहे 7 स्लाइड घ्या, तर 7 स्लाइड आपण घेतलेले आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी 3 अतिरिक्त स्लाइड तयार करा म्हटलेलं आहे। आता सगळ्यात शेवटी म्हटलेलं आहे तर खाली क्लिक करा। 3 स्लाइड घ्यायला सांगत आहे तर कोणत्या स्लाइडचं नाव वगैरे सांगितलेलं नाही तर वरच्या ऑप्शनवर जाऊन 3 वेळेस क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा MS आउटलुकमध्ये ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल सब्जेक्ट आणि वेटिंग ऑन समवन एल्स स्टेटससाठी टास्क तयार करा म्हटलेलं आहे। तर आपल्याला टास्क घ्यायचा आहे तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क निवडा। टास्क निवडल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करून घ्या इथून Ctrl+C न आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे। सब्जेक्ट टाकलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला स्टेटस दिलेला आहे तर स्टेटस इथून कॉपी करायचा आहे आणि स्टेटसमध्ये बघा याच्यातून आपल्याला स्टेटस इथूनच घ्यायचा आहे। स्टेटस घ्या, सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर MS आउटलुकमध्ये इन प्रोग्रेस स्टेटस टास्क ड्रॉइंग रूम रिनोव्हेशन सब्जेक्ट आणि 25% पूर्ण कंप्लेशन सोबत तयार करा म्हटलेलं आहे। तर आपल्याला स्टेटस टाकायचं आहे, टास्क बनवायचा आहे तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क घ्यायचा आहे। टास्क घेतल्यानंतर बघा स्टेटस दिलेला आहे तर स्टेटसमध्ये जा आणि इन प्रोग्रेस नावाचा स्टेटस घ्यायचा आहे। त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये पेस्ट करायचं आहे आणि नंतर बघा किती टक्के पूर्ण म्हणत आहे 25%, तर 25% पूर्ण करण्यासाठी बघा आपल्याला इथे कंप्लीटमध्ये जाऊन इथून 25% पूर्ण करा आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा बॅक बटनाचा उपयोग करून www.google.com वर जा म्हटलेलं आहे। तर बॅक बटनाचा उपयोग करून आपल्याला google.com वर जायचं आहे। तर त्यासाठी बघा तर याचं उत्तर बघा 4 नंबरवर आहे आणि नंतर सबमिट करा। तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेत मजकूर टाईप करायचा आहे, तुम्ही ग्रीक भाषेत वेलकम टेक्स्ट टाईप करण्यासाठी कोणत्या प्रकारे क्रम पाळायला म्हटलेलं आहे तर याचं उत्तर बघा। तर याचं उत्तर 3 नंबरला आहे आणि नंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला लेवल 2 सोडवायचं आहे तर लेवल 2 मध्ये जा आणि इथून क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे। दिलेल्या फोल्डरमध्ये बर्ड वेव्ह फाईल शोधा मध्ये आणि ती फाईल डिलीट करा म्हटलेलं आहे। तर सपोर्टमध्ये जा, इथं बर्ड फाईल दिलेली आहे तिला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा, राईट क्लिक केल्यानंतर इथे तिला डिलीट करायचं आहे, डिलीट झाली फाईल आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट हार्डवेअर फोल्डरमधून keyboard.txt फाईल कलर मधल्या अदर मध्ये मूव्ह करा म्हटलेलं आहे। तर कुठून म्हटलेलं आहे हार्डवेअर फोल्डर मधून म्हणत आहे तर हार्डवेअर फोल्डर मध्ये जायचं आहे, कीबोर्ड फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कट करून घ्या। कट करून आपल्याला कुठे न्यायचं आहे कलर मधल्या अदर मध्ये, तर एक स्टेप इथून बॅक मध्ये जा, कलर मध्ये जायचं आहे आणि इथून अदर मध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा स्टेशनरी फोल्डर मध्ये असलेले पेन फोल्डर डिलीट करा म्हणत आहे। तर स्टेशनरी फोल्डर मध्ये जायचं आहे, पेन फोल्डरला डिलीट करण्यासाठी सिलेक्शन करून घ्या, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंट मधील टेक्स्ट 4 कॉलम मध्ये स्प्लिट करा म्हटलेलं आहे। तर दिलेल्या डॉक्युमेंट मधील जे शब्द आहे ते आपल्याला 4 कॉलम मध्ये स्प्लिट करायचे आहे। तर कुठे एक डॉक्युमेंटवर क्लिक करा,
सिलेक्टमध्ये जायचं आहे, सिलेक्शन ऑल करून घ्या. ऑल करून घेतल्यानंतर बघा आपल्याला किती कॉलममध्ये कन्वर्ट करायचं आहे, 4 कॉलममध्ये. तर लेआउटमध्ये जायचं आहे, पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये इथं कॉलम्समध्ये जा आणि इथून 4 घ्यायचं आहे, मोर कॉलममध्ये जा आणि त्यातनी बघा 4 कॉलम टाकायचे आहे आणि त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कारची इमेज डावीकडे 90 डिग्रीमध्ये रोटेट करा म्हटलेलं आहे. तर कारची इमेज आपल्याला डावीकडे 90 डिग्रीमध्ये रोटेट करायची आहे. तर कारच्या इमेजला सिलेक्शन करा. सिलेक्शन केलं त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे रोटेट ऑब्जेक्टमध्ये जा आणि त्यातून आपल्याला कोणत्या साईडला म्हटलेलं आहे, लेफ्ट 90 डिग्रीज म्हटलेलं आहे. तर लेफ्ट 90 डिग्रीज घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये मिसेस शशीज क्लासरूम न्यूजलेटर या शीर्षक मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि तो आर्टिकल टायटल 2 या मजकुराला लागू करा म्हटलेला आहे. तर बघा आपल्याला कशाचा फॉर्मॅटिंग कशाला द्यायचं आहे, या शब्दाचा फॉर्मॅटिंग आपल्याला आर्टिकल टायटल 2ला द्यायचा आहे. तर त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथे फॉर्मॅट पेंटर घ्यायचा आहे आणि ज्या शब्दाला द्यायचा आहे त्या शब्दाच्या पुढे जाऊन एक सिंगल क्लिक करा. बघा सेम झालेलं आहे दोन्हीही आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीटमध्ये स्क्रोल कराल तेव्हा सर्वात वरील 3 रोज व्हिजिबल ठेवा म्हटलेलं आहे. तर स्क्रोलिंग म्हणजेच बघा काय, तुम्ही सर्वात वरील 3 रोज व्हिजिबल ठेवायचे आहेत. तर बघा 1, 2 आणि 3 हे तिन्ही रो आपले जाग्यावरच ठेवायचे आहे जेव्हा आपण स्क्रोल करतो तेव्हा. तर त्यासाठी बघा 3 रो म्हटलेलं आहे. तर चौथ्या रोला सिलेक्शन करा आणि त्यानंतर व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे. व्ह्यू टॅबमध्ये जा आणि त्यातून आपल्याला बघा फ्रीज पेनमध्ये जाऊन आपल्याला फ्रीज पेन हा ऑप्शन वापरायचा आहे. आता जर तुम्ही स्क्रोल डाऊन जर केलं तर वरचे तिन्ही रो जाग्यावरच आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजेंड एलिमेंट चार्टच्या लेफ्ट बाजूस दाखवा म्हणत आहे. तर लिजेंड एलिमेंट आपल्याला चार्टच्या कोणत्या बाजूस दाखवा म्हटलेलं आहे, लेफ्ट बाजूस. तर चार्टला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे ॲड चार्ट एलिमेंटमध्ये जा. त्यानंतर लिजेंडमध्ये जायचं आहे आणि कोणत्या साईडला म्हटलेलं आहे, लेफ्ट साईडला. तर इथून लेफ्ट साईड घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये आर्क इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर पहिल्या स्लाइडमध्ये आपल्याला आर्क घ्यायचा आहे. तर पहिल्या स्लाइडला सिलेक्शन करा. त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि इलिस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन शेपमध्ये जा आणि शेपमध्ये गेल्यानंतर बघा इथं आर्क दिलेला आहे. तर इथून आर्क आपल्याला काढायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त स्लाइड ॲड करा म्हणते आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये अप एरो नावाचा शेप घ्यायचा आहे. तर आपल्याला 2 अतिरिक्त स्लाइड ॲड करायचे आहे. तर 1 आणि 2 स्लाइड घेऊन घ्या पहिले. त्यानंतर दुसऱ्या स्लाइडमध्ये अप एरो नावाचा शेप घ्यायचा आहे. तर इन्सर्टमध्ये जा. त्यानंतर शेपमध्ये जायचं आहे आणि अप एरो नावाचा शेप घ्यायचा आहे एरोमध्ये जाऊन. बघा इथे दिलेला आहे आणि इथे ड्रॅग करून तो काढायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर चेक करा किंवा सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करा म्हटलेला आहे. तर बघा या पॉवर पॉईंटमध्ये आपल्याला रेक्टँगल नावाचा शेप घ्यायचा आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, पुन्हा शेपमध्ये जायचं आहे आणि त्यातून रेक्टँगलमध्ये जाऊन इथून रेक्टँगल शेप घ्यायचा आहे आणि इथे ड्रॅग करून तो काढायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट MS आउटलुकमध्ये कॉन्फरन्स हॉल लोकेशनवर मीटिंग विथ सेल्स डिपार्टमेंट सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला अपॉइंटमेंट बनवायची आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर बघा याच्यातनी पहिले सब्जेक्ट दिलेला आहे, लोकेशन दिला आहे. तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका आणि नंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा www.mkcl.org वेबसाईट ओपन करा म्हणते आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करा म्हटलेलं आहे. तर त्यासाठी बघा तर याचं उत्तर 2 नंबरला आहे, 3 नंबरला आहे आणि नंतर सबमिट करा. त्यानंतर बघा www.wikipedia.org वेबसाईट ओपन करा म्हणते आणि हे वेब पेज HTML फॉर्मॅटमध्ये विकिपीडिया नावाने सेव्ह करा म्हटलेलं आहे.
तर याचं उत्तर बघा हे आहे आणि नंतर सेव्ह करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर लेवल 3 सोडवायचं आपल्याला. इथून स्टार्ट करा. तर बघा सपोर्ट फोल्डरमधील विंडोज विस्टा फाईल उघडा म्हणते आणि त्या फाईलमधील सर्व टेक्स्ट डिलीट करा आणि फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करायचं आहे. तर सपोर्टमध्ये जा. सपोर्ट विस्टा फाईलला ओपन करायचं आहे विंडोजच्या. त्यानंतर बघा याच्यामध्ये सर्व जेवढे काही टेक्स्ट दिलेले आहे सगळे बॅक घेऊन आपल्याला डिलीट करायचे आहे. त्यानंतर त्या फाईलला सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबमध्ये जा आणि इथून सेव्ह करायचं आहे आणि नंतर फाईलला बंद करण्यासाठी इथून क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वेलकम टू ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स टेक्स्टला हायपरलिंक देऊन www.globaltours.com हे पेज ओपन करा म्हटलेलं आहे. तर त्यासाठी बघा ज्या नावाला सांगितलं त्याला सिलेक्शन करा. हायपरलिंक देण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे लिंकवर जा आणि लिंकवर गेल्यानंतर बघा हा ID किंवा ही लिंक कॉपी करा आणि ते ॲड्रेस बॉक्समध्ये त्याला पेस्ट करायचं आहे. कॉपी पेस्ट करा आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये योग्य फंक्शनचा वापर करून सेल रेंज K4 ते K13 मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे एकूण मार्क दाखवा म्हटलेलं आहे. तर कशातनी काढायचे आपल्याला K5 मध्ये. तर K5 मध्ये क्लिक करा. ॲटो सममध्ये जाऊन डायरेक्ट समचा फॉर्म्युला घ्या. जेवढे मार्क आहे तेवढेही मार्क अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचं आहे. एकाचा टोटल निघाल्यानंतर बाकीच्यांचं काढण्यासाठी बघा अशा प्रकारचा कर्सर ठेवायचा या ठिकाणी आणि क्लिक करून खाली अशा प्रकारे ओढायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांचे टोटल निघालेले आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये हेडरच्या सेंटर सेक्शनमध्ये पेमेंट डिटेल्स हे हेडर इन्सर्ट करा. हेडर आणि फुटर एंटर केल्यानंतर A1 सेलवर क्लिक करा म्हटलेलं आहे. तर बघा हेडरच्या सेंटर सेक्शनमध्ये आपल्याला कोणतं नाव टाकायचं आहे पेमेंट डिटेल्स. तर हे नाव कॉपी करून घ्या आणि ॲड हेडरवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये ते नाव टाका. त्यानंतर हेडर आणि फुटर एंटर केल्यानंतर A1 सेलवर क्लिक करा म्हणत आहे. तर A1 सेलवरच क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये अजून एक ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा आणि मग रुलर्स ऑफ करा म्हटलेलं आहे. तर पहिले एक ब्लँक नावाची स्लाइड घ्यायची इथून आणि नंतर रुलर्स ऑफ करा म्हणत आहे. तर रुलर्स ऑफ करण्यासाठी बघा व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे. ऑलरेडी तिथं रुलर्स ऑफ आहे. याला चालू करून बंद करा आणि नंतर आपलं उत्तर चेक करायचं आहे. त्यानंतर बघा MS आउटलुकमध्ये चर्च लोकेशनवर क्रिसमस पार्टी असा सब्जेक्ट देऊन एक नवीन इव्हेंट कॅलेंडरमध्ये बनवा म्हणत आहे. तर कुठे म्हणत आहे इव्हेंट बनवायचे आहे. तर न्यू आयटममध्ये जा. अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि इथून ऑल डे इव्हेंट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बघा इथं लोकेशन दिलेलं आहे. तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर बघा दोन गोष्टी दिलेल्या आहेत दोन्हीही टाकल्या आपण. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन बघा दिलेल्या वेबपेजमध्ये mymail@hotmail.com ईमेल आणि 1 2 3 4 5 7 पासवर्ड वापरून साइन इन करा म्हटलेलं आहे. तर बघा तर याचं उत्तर 3 नंबरवर आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली फायनल एक्झाम पूर्ण झालेली आहे आणि आपण चेक करूया. अजूनही आपल्याकडे 32 मिनिटाचा टायमिंग शिल्लक आहे. इथून एंड एक्झामिनेशन क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर येस करा आणि पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत. तर बघा आपल्याला 47 मिळालेले आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये एक राहिलेला आहे. तर चेक करून घेऊया कोणतं राहिलेलं आहे. तर पुढीलपैकी कोणती ई कॉमर्सची उदाहरणे आहेत म्हटलं होतं. तर याचं उत्तर बघा आपलंच बरोबर होतं. इथं रॉंग आलेलं आहे. आणि 2 प्रॅक्टिकल चुकलेले आहे. त्यानंतर शेवटचा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.